हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री. सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मला चपात्या करायच्या होत्या सकाळी नाश्त्याला. तर नाश्त्याचा पण प्रश्न येतो की काय बनवावं म्हणून तर यांची पूजा चालू होती देवाची. तर भाऊला पण भूक लागलेली होती. मग भाऊला मी चालू पोहे करून दिले. तर तो खायला नको म्हणत होता. त्याला दुसरं पाहिजे होतं खायला. मग मी ते बाहेर खेळत होते. मी त्यांना घरी घेऊन आणले. तर तो घरामध्ये यायलाच तयार नव्हता. तर माझे कामं पण खूपच पडलेले होते. मला पण आवरायचं होतं. त्याच्यामुळं मग मी पटकन आवरून असं घेतलेलं होतं. माझे कपडे पण भरपूर पडलेले होते ना, कपडे मी बाथरूममध्ये टाकले धुवायला. आणि भाऊची पण मी अंघोळ वगैरे करून घेतली. तर डोकं इसरायला त्याला घेतलं होतं, तर तो डोकं इसरू देत नव्हतं. तर रिक्षात जाऊन बसलेलं होतं. तर मी रिक्षातून त्याला घरी घेऊन आली आणि मला कपाट आवरायचं होतं. बरेच दिवस झाले मी कपाट आवरलं नव्हतं. तर मला कपाट आवरायचं होतं. तर मी पटकन हे कपाट आवरायला घेतलं आणि माझे कामं अजून बाकी होते. कपाट वगैरे आवरून मी पटकन घेतलेलं होतं ना, पुसून वगैरे घेतलं आणि तिथं मी हे आथरून असं ठेवलेलं होतं. त्याच्यावरती मी भाऊची गाडी वगैरे अशी ठेवली आणि माझं झाडायचं बाकी पण होतं. मी झाडून वगैरे पण घेतले. तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला किती काम असतात म्हणून तर आपलं स्वतःचं आवरायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. अंडी पण लावायची होती भाऊचं चाललं होतं फ्रीजमध्ये खायला. त्याला खायला पण पाहिजे होतं. त्याच्यामुळे तो फ्रीजला पण लटकत होतं. आणि मी पण हे पटापट असं घर वगैरे पण पुसून घेतलं. माझं घर पण बाकी होतं. त्याच्यामुळं मग मी पटकन एक रूम पण दुसरी रूम पण पुसून वगैरे घेतलेली होती. आणि इकडं माझं झाडायचं पण बाकी होतं बाहेरचं. तर मी इकडं पण बाहेरचं वगैरे असं अंगण झाडून वगैरे घेतलेलं पटकन. आणि बाहेरचं पण झाडलेलं. ह्याचं पण मला झाडायचं होतं ना, पटकन मी हे पटापट असं झाडून वगैरे घेतलेलं. आणि मला स्वयंपाक करायचा होता. बाबूला भूक लागलेली होती. मला भात लावायचा होता कुकरमध्ये. मी इकडं भात वगैरे लावून पण घेतलेला आणि माझा भात पण शिजलेला होता. आणि इकडं माझ्या चपात्या पण बाकी होत्या अजून. तर मला चपात्या करायच्या होत्या. आमचे हाऊ जेवणाला 1ला येणार होते. तर मला स्वयंपाक पण करायचा होता की 1ला ते जेवण करून कंपनीमध्ये मग जातात. मग इकडे मी चपात्या वगैरे केल्या आणि मला पण भाजी अजून करायची होती. तर भाजी पण मला प्रश्न पडलेला होता की भाजी तरी काय करावं. पण ते मी चवडीची गड्डी आणलेली होती. तुम्हाला तर माहीत आहे की चौरामध्ये गेले की चवडीची गड्डी, मेथीची गड्डी वगैरे भेटून जाते. तर मी हे चवडीची गड्डी बरेच दिवस झाले आणलेलं नव्हती. तर मला भाजी करायची होती म्हणून मी भाजी वगैरे करून घेतली. भात पण माझा झालेला होता. बाबूला भूक लागलेली होती आणि त्याला मी खायला दिलं. मी पण खायला मला पण भूक लागली होती म्हणून मी पण खायला. दीदीला प्रोजेक्ट करायचं होतं म्हणून आम्ही दुकानात गेलेलो होतो.